यवतमाळच्या दाभडीत झळकलेले आहे चाय पे चर्चाचे बॅनर। पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा यवतमाळमध्ये येणार आहेत। शेतकऱ्यांनी या दरम्यान आठवणीतील चाय पे चर्चा असे बॅनर लावलेत। 20 मार्च 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी एक कार्यक्रम घेतला होता। शेतकऱ्यांना त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध प्रकारचे आश्वासन देण्यात आले होते। आता 20 मार्च 2014च्या आश्वासनांची आठवण करून देताना आठवणीतील चाय पे चर्चा अशा आशयाचे बॅनर यवतमाळमधील शेतकऱ्यांनी लावलेत। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ दौऱ्यावरती येणार आहेत आणि त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वीच आठवणीतील चाय पे चर्चा असे बॅनर हे यवतमाळमध्ये लावण्यात आले। त्यावरती तारीख 20 मार्च 2014 ही देखील मेन्शन करण्यात आली। 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असताना यवतमाळच्या दाभडी या ठिकाणी आले होते। मी ज्या ठिकाणी आहे त्याच बाजूच्या शेतामध्ये त्यांनी 2 दिवस ज्या ह्या शेतामध्ये ज्या आहेत मुक्काम केला होता आणि शेतकऱ्यांना विविध आश्वासन दिले होते। मात्र ते आश्वासन पूर्ण न झाल्याचे शेतकऱ्याच्या वतीने सांगण्यात येत आहे। आता या ठिकाणी शेतामध्ये पाहिलं तर कुंपण टाकलेलं आहे, या शेतामध्ये ज्वारी टाकलेली आहे। माझ्यासोबत काही शेतकरी या संदर्भात बोलण्याकरिता आहे। मोदी गॅरंटी, आता मोदी गॅरंटी कशावरून समजायचं? जी आश्वासनं त्यांनी दिली ती एकही पूर्ण केलेली नाही। म्हणून मला म्हणायचं आहे का मोदी गॅरंटी हा शब्द काय? पुन्हा मोदीजीचा जो रथ फिरतो गावागावातनी विकासाच्या कामाकरता त्यावर लिहिलं आहे मोदी सरकार। मोदी सरकार हे आज चुकीचं वाटत नाही का मोदीजी तुम्हाला? अहो हे भारत सरकार आहे ना, तुम्ही मोदी सरकार कसं काय लिहिता? मोदी साहेबांनी जे आश्वासन दिले होते ते कोणतेच आश्वासन पूर्ण झाले नाही। हे आश्वासन आठवण करून देण्यासाठी 2017 मध्ये आम्ही दिल्लीला सुद्धा गेलो होतो की साहेब 2 वर्ष 3 वर्ष निघून गेले, तुम्ही आमच्या दाभडी गावामधून खूप काही आश्वासन दिले होते, ते एकही आश्वासनाची पूर्तता आतापर्यंत चालू नाही आहे आणि हे तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी आम्ही दिल्लीला आलो होतो जंतर मंतरवर। एकही आश्वासन पूर्ण केलं नाही मोदी साहेबांना। नाही तर 10 वर्षात एखादं तरी आश्वासन पूर्ण झालं असतं तर हे दाभडीचे लोक तरी आज या परिस्थितीत तरी आले नसते। नाही तर 10 वर्ष म्हणल्यानंतर खूप मोठा काळ झाला, 2 पंचवार्षिक झाल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।